टेढ़ा आहे व क्रॉस आहे. तर चैतन्य चरितामृत मध्यलीला यामध्ये चैतन्य महाप्रभू यांच्या दक्षिण भारत यात्रा याविषयी वर्णन येतं. चैतन्य महाप्रभू हे साक्षात भगवान कृष्ण आहेत. कलियुगामध्ये भक्ताचं रूप धारण करून आले होते आणि भक्ती कशी करावी हे शिकवलं त्यांनी. आपण मागच्या वेळेस भरपूर चर्चा केली. गौर पौर्णिमाच्या वेळेस त्यांच्या बाल्यलीलावर चर्चा केली आपण आणि तत्त्व पण बघितलं की त्यांचं प्राकट्य होण्याचे काही विशेष कारणं होते. त्यातले आपण 4 बाह्य कारणं आणि 3 सूक्ष्म कारणं पण आपण चर्चा केली. हे चैतन्य महाप्रभू जेव्हा मोठे झाले म्हणजे 24 वर्षाचे तेव्हा त्यांनी संन्यास घेतला आणि जगन्नाथपुरी या ठिकाणी येऊन राहायला लागले. आणि तिथे काही दिवस राहिल्यानंतर काही वर्ष राहिल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की मी जाऊन दक्षिण भारत यात्रा करतो. आणि त्यांनी भक्तांना सांगितलं की मला दक्षिण भारत यात्रेला जायचं आहे, तुम्ही सर्वांनी परमिशन द्या. कारण चैतन्य महाप्रभूंपेक्षा वयाने मोठी असलेले तिथे खूप मोठे पंडित होते, विद्वान होते, गुरुवर्य होते, सार्वभौम भट्टाचार्यासारखे, ज्यांना चैतन्य महाप्रभूंनी प्रचार करून त्यांना भक्त बनवलं होतं, जे खूप मोठे त्यावेळेचे स्कॉलर होते. आणि तिथे बाकी अजून भक्त होते त्यांच्यावर विशेष प्रेम करणारे. आणि महाप्रभू साक्षात भगवान आहेत, तरीसुद्धा महाप्रभू आपल्या भक्तांना सांगतात की कृपया करून मला परमिशन द्या, आज्ञा द्या की मी यात्रेला जाईन आणि यात्रा करून येईन. जे साक्षात भगवान आहेत ते भक्तांची परमिशन मागतात यात्रा करण्यासाठी आणि भक्तगण यात्रेला जातात कोणाची परमिशन न घेता. या दोघांमध्ये काय अंतर वाटतं? इकडे पुढे या, एक लाईन बनवेल. इकडे मृदंग काढ, इकडे ठेव मृदंग याच्यावर. सरक पुढे, सरक अजून, सरक अजून पुढे, सरक पुढे थोडं, यायच्या मागे, सरक पुढे. तर चैतन्य महाप्रभू साक्षात भगवान आहेत, पण ते एक रोल मॉडेल सेट करतात की कसं आपण यात्रेला जाताना सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन गेलो पाहिजे, अन्यथा किती पण यात्रा फिरले तरी पण हृदयामध्ये परिवर्तन होणार नाही. मक्का गया मदीना गया बनके आया हाजी, पहिली आदत नाही गई फिर पाजी का पाजी. तसं नाही व्हायला पाहिजे. म्हणून वैष्णवांच्या परमिशनने वास्तविक धाम ही गुरु आणि कृष्ण यांची प्रॉपर्टी असते आणि त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये जाण्यासाठी आपल्याला त्यांच्या परमिशनची, आशीर्वादाची आवश्यकता असते. नाहीतर आपण तिकीट काढून जाऊ त्याच्यामध्ये, पण धाम दर्शन नाही होणार. मग तिथे आपल्याला दिसेल नाले दिसतील, घाण दिसेल, तिथले भांडणारे भांडखोर लोक दिसतील, पैसे मागणारे पंडा दिसतील, परेशान करणारे लोक दिसतील, फसवणारे दुकानदार दिसतील आणि भांडण करून आपण वापस परेशान इरिटेट होऊन आपण वापस येऊ. म्हणून भक्तांच्या संघात यात्रेला जाऊन कथा कीर्तनामध्ये आपण मग्न झालो पाहिजे, तर त्याचा पूर्ण अर्थ मिळतो, फायदा मिळतो. तर चैतन्य महाप्रभू सगळ्यांची परमिशन घेतली. 2 वेळा त्याने डिले केलं महाप्रभूंना काहीतरी कारण सांगून, कारण महाप्रभूचा संघ कोणी सोडू इच्छित नव्हता. चैतन्य महाप्रभूच्या संघामध्ये राहायची प्रत्येकाची इच्छा होती, पण चैतन्य महाप्रभू 2 वेळा त्यांनी विचारलं, भक्तांनी काहीतरी कारणं सांगितलं. तिसऱ्यांदा भक्तांनी विचार केला की अरे साक्षात भगवान आहेत, एवढी नम्रता प्रकट करत आहेत, आपण त्याचा असा गैरफायदा नाही घ्यायला पाहिजे. आणि म्हणून ते म्हटले की नाही महाप्रभू कृपया करून तुम्ही जा. ॲक्च्युली परमिशन घ्यायची तुम्हाला आवश्यकता नाही आहे, तुम्ही स्वराट भगवान आहात, पण तुम्ही एक आदर्श प्रस्थापित करताय
पण आम्ही पण तुम्हाला विविध कारणं दिले तुम्ही न जाण्यासाठी, पण वास्तविक हे कारण म्हणजे तुमच्याप्रती असणारं प्रेम, अटॅचमेंट हेच आहे. आणि त्यामुळे ते म्हटले की कृपया करून तुम्ही तुमच्या इच्छेने तुम्ही जाऊ शकता. चैतन्य महाप्रभू गेले. मग चैतन्य महाप्रभू दक्षिण भारत यात्रा भ्रमण करत 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 विविध प्रांतातून चालले होते. जाताना त्यांनी म्हटले की महाप्रभू तुम्ही चाललेत, पण एकटेच जाणं जरा चांगलं नाही आहे. दक्षिण भारतामध्ये तुम्ही फिराल, तिथे भाषेचा प्रॉब्लेम येईल तुम्हाला. परत तुम्ही कृष्ण प्रेमामध्ये एवढे मग्न असता की तुमचे दोन्ही हात तुम्ही वर ठेवून तुम्ही कृष्ण 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 करत चालता. तुमच्या हाताने तुम्ही बोटांवर तुम्ही हरिनामाचे काउंट करणार, किती माळा जप झाले. काउंटर नव्हता, महाप्रभू माळासोबत ठेवत नव्हते. तुम्ही त्याच्यावर जप करणार आणि कंटिन्युअसली तुमचं नाम जप चालू असतो. मग तुमचा संन्यास दंडा आणि कमंडलू सांभाळेल कोण? कमीत कमी एक तरी असिस्टंट सर्वंट घेऊन जा. सगळ्यांच्या आग्रहावरून महाप्रभू म्हटले ठीक आहे. त्यावेळेस तिथे एक काल कृष्णदास नावाचे एक वैष्णव होते, जे दक्षिण भारतातलेच होते, ज्यांना तिकडची भाषा पण येत होती. म्हणून म्हटलं की यांना तुम्ही घेऊन जा सोबत. आणि त्यांना घेऊन निघाले. ते काल कृष्णदास त्यांना सोबत घेऊन निघाले. हे महाप्रभूंचे खूप 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 जवळचे निस्सीम भक्त आणि महाप्रभूंवर विशेष प्रेम करणारे भक्त होते. जो व्यक्ती महाप्रभू साक्षात भगवान यांच्या संघामध्ये जाणार आहेत, यांच्या पर्सनल असोसिएशन, ज्यांच्यासोबत भगवंत आहे, त्यांना कसली कमी आहे, कसली चिंता आहे, कसली भीती आहे. उद्या जर तुम्ही पेपराला गेले आणि पेपर लिहायला बसले आणि तुम्ही अचानक लक्ष दिलं की बाजूला कृष्ण येऊन बसलेत, तर तुम्हाला कसं वाटेल? वाव, साक्षात भगवान तुम्ही इकडे आलेत. बस आता पेपर द्यायची गरज नाही. किंवा तुम्ही कृष्णांनाच विचारणार, या प्रश्नाचा अर्थ सांगा जरा, आहे ना. थोडं चिटिंग कराल तुम्ही. भगवान सांगतील, भगवान अभ्यास नाही केलास मला विचारता. साक्षात भगवान कृष्ण सोबत आहेत, कसं वाटेल? कालकृष्णदास भगवंतांच्या सोबत होते साक्षात. जिथे जिथे जायचे महाप्रभूंच्या दंडा कमंडलू सोबत फिरवायचे. त्यांच्या आवश्यक असणाऱ्या काही गोष्टी आहेत त्या सोबत घेऊन जायचे ते. आणि अशा पद्धतीने छान पद्धतीने महाप्रभूंची सेवा करायचे. विविध प्रांतातून फिरायचे. चैतन्य महाप्रभू जेव्हा गावागावात जायचे तेव्हा गावात लोकांना प्रचार कसं करायचे ते? महाप्रभूने 2 कारणं दिले दक्षिण भारत यात्रेला जाण्याचं. एक कारण म्हणजे प्रचार करण्यासाठी. दुसरं महत्त्वाचं कारण ते म्हटले की माझा भाऊ विश्वरूप हा लहानपणीच घर सोडून गेला आहे, संन्यास घेतलं त्याने. मला त्याला शोधायचं आहे आणि त्याचा पत्ता लावायचा आहे की तो कुठे आहे, काय आहे, आणि त्याच्याविषयी माहिती घ्यायची, त्यांना भेटायचं आहे. आणि मला माहिती आहे, मला असं कळलं की तो दक्षिण भारतमध्ये यात्रेमध्ये गेलेला आहे, त्यामुळे मी तिकडे चाललो. जेव्हा महाप्रभू गावात जायचे आणि गावात जाऊन जे सगळ्यांना प्रचार करायचे, जसं आपण कसं प्रचार करतो, कथा करतो, कीर्तन करतो, भगवद्गीतेवर प्रवचन देतो, महाप्रभू असं नव्हते प्रचार करत. मग आपण प्रवचन देतो, त्याच्यानंतर मग खिचडी बनवतो, म्हणजे बनवलेलं असते ऑलरेडी, खिचडी खाऊ घालतो, प्रसाद खाऊ घालतो, त्याच्यानंतर मग सगळे फक्त हां म्हणतात चांगला प्रोग्राम होता तुमचा. मग असं करता 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 1 महिना, 2 महिना, 3 महिना, मग हळूच आपण सांगतो की त्यांना जप करा. मग भक्तगण जप करायला चालू करतात. मग जप करताना मग 1 माळा चालू करतो, 2 माळा चालू करतो, 3 माळा चालू करतो, 4 माळा चालू करतो. त्याच्यानंतर 5वा महिना आला तरी पण 4च माळा करतो, 6वा महिना आला तरी पण 4च माळा करतो, 7वा महिना आला तरी पण 4च माळा करतो. मग 8व्या महिन्यात त्याचा वाढदिवस येतो, मग वाढदिवसाला हळूच 1 माळा वाढवतो. मग कृष्णांचा वाढदिवस येतो. ही अशी आपली प्रचाराची अवस्था आहे. महाप्रभू कसं प्रचार करायचे? महाप्रभू गावात जायचे आणि महाप्रभू स्वतः कृष्ण प्रेमाने मग्न राहायचे आणि ते गायचे, कृष्ण कृष्ण हरी हरी असे गायचे. आणि जेव्हा ते गावात जायचे आणि लोक त्यांना बघायचे की अरे एवढा चमत्कारिक आणि विलक्षण साधू संन्यासी ते आले, दिसायला अतिशय सुंदर, 24 वर्षाचा मुलगाच आपण म्हणू, 24 वर्षाचा व्यक्ती किती ऐन तारुण्यामध्ये आहे आणि दिसायला एकदम सुंदर. यांच्या शरीरातून अंगकांतीतून एक तेज प्रकाश बाहेर झळकतो.
जेव्हा त्यांना लोक बघायचे, लोक एवढे आकर्षित व्हायचे आणि त्यांच्या मागे चालत 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 जायचे. महाप्रभू त्यांना सगळ्यांना म्हणायचे, बोलो कृष्ण. लगेच सगळे लोक म्हणायचे, कृष्ण कृष्ण कृष्ण, हरी 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 हरी. सगळे लोक हरी हरी म्हणायचे. आणि जेव्हा सगळे हरी हरी म्हणायचे आणि महाप्रभू काय करायचे, एखाद्या व्यक्तीला पकडायचे आणि त्याला सांगायचे, बोलो हरी हरी. तो माणूस असा त्याचा महाप्रभूचा स्पर्श झाल्याबरोबर त्याचे असे डोळे असे वर व्हायचे, मोठे व्हायचे आणि त्याचे अंगावरचे असे रोंगटे शहारे त्याच्या अंगाला यायचे. त्याचं शरीर असं कापायला लागायचा, गदगदीत व्हायचा आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागायचे. आणि तो म्हणायचा, हरी 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 करता करता उड्या मारायला लागायचा आणि जोराने नाचायला लागायचा, हरी 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 हरी. त्याला कृष्णप्रेम प्राप्त व्हायचं. काही मिनिटाची गोष्ट आहे. चांगला होता ना शॉर्टकट. आता मेहनत करावी लागेल. तो व्यक्ती जेव्हा दुसऱ्याकडे जायचा आणि दुसरा गावातला भाग बघायचा, तो म्हणतो, अरे सख्या काय झालं तुला? तो म्हणतो, हरी हरी. अरे सखू काय झालंय? हरी 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 हरी. आणि त्याला ते लोकांजवळ हात लावायचे आणि त्याला हलवायचे आणि त्याला सांगायचं, अरे सखू काय झालं? आणि जेव्हा त्याला टच केलं, त्याला टच केल्याबरोबर या तुक्याला पण हरी 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 असा पूर्ण गावामध्ये ही जणू काय लागणच लागायची. आणि प्रत्येकजण एकामेकाला टच करायचे आणि काय म्हणायचे, हरी 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 हरी. सगळे हरी हरीमध्ये एवढे मग्न व्हायचे आणि सर्वांना भगवान चैतन्य महाप्रभू कृष्णप्रेम द्यायचे. आणि पुरं गावचे गाव, शहरच्या शहर चैतन्य महाप्रभूंच्या मागे हरिनाम संकीर्तन करत 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 पुढे जायचे. महाप्रभू एखाद्या मंदिरासमोर जायचे आणि जोरदार कीर्तन करायचे आणि मोठ्याने उड्या मारायचे. दोन्ही हात वर करून जोराने उडी मारायचे. असं वाटायचं की सोन्याचा पर्वत आकाशामध्ये उडतोय. आणि जेव्हा तो जोराने खाली पडतोय सोन्याचा पर्वत, तेव्हा तो खाली पडल्यानंतर जमिनीवर जसं लोटांगण घालायचे महाप्रभू, असं वाटायचं सोनार पर्वत धुळीमध्ये लोटांगण घालतोय असं वाटत होतं. चैतन्य महाप्रभूंचं अंगकांती कशी आहे, तप्त कांचन. जसे गौरांगी राधाराणीचा रंग आहे त्या पद्धतीने चैतन्य महाप्रभूंचा रंग होता. आणि त्याच्यामुळे सगळ्यांना आकर्षित करत करत आणि हरिनाम कृष्ण प्रेम देत 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 पूर्ण त्यांनी दक्षिण भारतामध्ये पूर आणला होता. पूर कसला पूर? हरिनामाचा पूर, भक्तीचा पूर, कृष्ण प्रेमाचा पूर. 4 पुरुषार्थ आहेत आपल्या वैदिक संस्कृतीनुसार. कोण सांगेल? अरे वा, धर्म अर्थ काम मोक्ष. आणि अजून एक हे पंचम पुरुषार्थ, कृष्ण प्रेम प्राप्त करणं हे पंचम पुरुषार्थ आहे. धर्माचं पालन करणं, धर्माने पालन करून अर्थ संचयन करणं, अर्थाने इंद्रिय तृप्ती प्राप्त होते, काम, आणि शेवटी व्यक्तीने मोक्षाकडे वळलं पाहिजे. म्हणजे भौतिक जगातून मुक्त होऊन आध्यात्मिक जगात गेलं पाहिजे. पण आध्यात्मिक जगात जाण्यासाठी किंवा त्याच्या अगोदर जर व्यक्तीला कृष्ण प्रेम प्राप्त झालं तर त्या व्यक्तीचं जीवन धन्य होतं. त्याला भौतिक जगामध्ये आहे की आध्यात्मिक जगामध्ये आहे, स्वर्गात आहे की नरकात आहे, त्याला काही फरक पडत नाही. तो कुठेही असो, त्याला कृष्ण प्रेम जेव्हा प्राप्त होतं, त्याचं जीवन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच तो वैकुंठामध्ये असल्यासारखा असतो. हे आहे कृष्ण प्रेम. तो व्यक्ती 24/7 कृष्ण प्रेमाने मग्न असतो, दिव्य आनंदामध्ये गदगदीत असतो. असा व्यक्ती नित्य सुखी असतो. या जगामध्ये दोनच लोक सुखी आहेत. ज्याला कृष्ण प्रेम प्राप्त झाला आहे किंवा जो कृष्ण भक्तीमध्ये पूर्णपणे तन्मयता असे आहे, त्याच्यामध्ये लागलेला आहे, तो व्यक्ती खुश आहे, सुखी आहे, आनंदी आहे. आणि दुसरा वेडा, ज्याला या जगाशी काहीच घेणं देणं नाही, तो आपल्या धुंदीमध्ये आहे. आणि बाकी जेवढे आहेत तेवढे सगळे गटांगळ्या खात आहेत. हाबू डुबू भाय गटांगळ्या खातात या भावसागरामध्ये, सुख दुःखाचे टोळे खात आहेत, फटके खात आहेत. आणि तरी पण ह्या जगातलं सुख
चाखण्याचा प्रयत्न करताय. मग आपण सगळेच चैतन्य महाप्रभूंनी हरिनामाचा पूर आणला आणि असं प्रचार करत, आणि हा चमत्कार ते बघायचे की चैतन्य महाप्रभू हे साक्षात भगवान आहेत, हे अशा लोकांना कृष्णप्रेम द्यायचे, अशा लोकांना परिवर्तित करायचे ज्यांचं हृदय हे एवढं भौतिक भोगाने मलिन झालेलं आहे, पापकृत्याने मलिन झालेलं आहे, अशा व्यक्तीला सुद्धा ते कृष्णप्रेम द्यायचे. जीवन परिवर्तन करणं हा खरा चमत्कार आहे. हातातून भस्म काढणं किंवा फळ निर्माण करणं किंवा सोनं काढणं हातातून किंवा काहीतरी भुलभुलैया करणं, ह्या काही फार मोठी जादू नाही आहे. हे एखादा जोकर जादूगार हात चलाकीने पण ते पण करू शकतो, पण हृदय परिवर्तन करणं हे कुठल्या जादूगाराला जमणार नाही. आणि ते हृदय परिवर्तन चैतन्य महाप्रभू करायचे. आणि हे सगळे चमत्कार, हे सगळं दृश्य बघत 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 काल कृष्णदास चालले होते आणि ते सुद्धा कृष्ण प्रेमाने मग्न राहायचे हमेशा. चैतन्य महाप्रभूंच्या सेवेमध्ये तत्पर, भाग्यशाली समजायचे स्वतःला की साक्षात मी महाप्रभूंच्या सोबत इथे आहे. आय विटनेस होते ते या लीलांचे. साऊथ इंडियामध्ये भ्रमण करता 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 एका मोठ्या जंगलामध्ये ते आले. हा प्रांत जो आजचा केरळ आणि कर्नाटक या प्रदेशामध्ये आले. आणि तिथे आल्यानंतर त्या जंगलामध्ये भट्टथारी नावाची एक जमात राहत होती. जे तांत्रिक होते, साधूचा वेश धारण करणारे होते, अंगाला भस्म फासायचे, पण ब्लॅक मॅजिक, काळी जादू, तंत्रविद्या याचा ते अभ्यास करायचे आणि इतरांना मोहित करून, आकर्षित करून, प्रतभष्ट करून आपल्या टोळीमध्ये सामील करायचे. आणि अशी हळूहळू त्यांनी आपला ग्रुप वाढवायला लावला होता. अशा लोकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्याकडे एक नवीन टेक्निक होती. ती म्हणजे ते स्त्रियांना त्यांचा एक हतियार म्हणून वापरायचे. मग त्यांच्या टोळीमध्ये काही अशा स्त्रिया होत्या ज्या स्त्रियांचं आमिष दाखवून ते आपल्या टोळीमध्ये लोकांना आकर्षित करायचे आणि त्याच्यामध्ये जॉईन करायला लावायचे. रस्त्याला क्रॉस होत असताना त्यांना असे भट्टहारीची टोळी सापडली. महाप्रभूंनी बघितलं, महाप्रभूंना माहिती आहे सगळ्या गोष्टी, अंतर्यामी आहेत, आणि ते पुढे निघाले. काल कृष्णदास त्यांच्या मागे मागे चालत असताना ते भट्टहारीने बघितलं की ह्या व्यक्तीला आपण आकर्षित करू शकतो. बघा, तुम्हाला याचा अनुभव आहे का? जिथे लागलं आहे तिथेच लागत राहतं परत परत. आहे अनुभव? काय होतं काय माहिती, काय जादू असते काय माहिती, तिथेच लागतं तिथेच लागतं. आणि मायादेवीला हे पक्क माहिती आहे की जो ज्याचा वीक पॉईंट असेल ना तिथेच ती हातोडा मारेल, तिथेच ती हातोडा मारेल. आणि बरोबर त्या ठिकाणी हातोडा मारल्यावर क्रॅक, दरार निर्माण होईल. एकदा क्रॅक पडला की त्याच्यामध्ये पाणी जाऊन जाऊन, धूळ जाऊन जाऊन, हवा जाऊन जाऊन ती क्रॅक हळूहळू हळूहळू मोठी व्हायला लागते आणि एक दिवस 2 तुकडे. मायादेवीला माहिती आहे. मायादेवीचं काम काय आहे? भक्तांची परीक्षा घेणं की हा कृष्णांप्रती किती समर्पित आहे, याला खरोखर कृष्ण पाहिजेत की मी पाहिजे, एन्जॉयमेंटसाठी, भौतिक जगत पाहिजे, भोग करण्यासाठी. ही हमेशा टेस्ट घेत असते. आणि म्हणून असा प्रसंग येथे आला की त्यांनी बघितलं, भट्टथारी म्हणतात सुद्धा त्याला म्हणतात, की त्यांनी बघितलं की हा जो यांच्यासोबत व्यक्ती आहे, समोरचा जो व्यक्ती संन्यासी दिसतोय, हा एकदम चमत्कारिक आणि तेजस्वी दिसतोय, याच्यावर काय आपली जादू चालणार नाही हे त्यांना कळलं. त्यांच्या मागे एक जो आहे याला आपण आपल्या टोळीमध्ये घेऊ शकतो. आणि त्याने त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासोबत काही स्त्रियांना पाठवलं आणि त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. पण महाप्रभूंच्या सोबत असल्यामुळे भट्टहरीला काल कृष्णदासला काही करू शकले नाही ती, किंवा काल कृष्णदास त्यांच्या महाप्रभूंच्या संघातून बाहेर जाऊ नाही शकला. पण थोडा पुढे गेल्यानंतर
रात्र झाली, महाप्रभू थांबले होते एका ठिकाणी. आणि त्यावेळेस काल कृष्णदासला अशी काही संमोहित करण्यात आलं, मोहन घालण्यात आलं की काल कृष्णदास राहू नाही शकले. आणि काल कृष्णदास त्यांच्या टोळीकडे, त्यांच्या त्या आश्रमकडे चालायला लागले. आणि ते तांत्रिक त्यांना आपल्या मंत्राद्वारे, तंत्रविद्याद्वारे त्याला आकर्षित करू लागले. आणि जेव्हा तो त्यांच्या टोळीमध्ये आला तेव्हा विविध प्रकारच्या स्त्रियांनी त्याला घेरलं आणि त्यांना आपल्याकडे आपलंसं केलं आणि त्यांना आपल्या टोळीमध्ये आणलं. इवन एवढंच नाही, काही ठिकाणी असं म्हटलं जातं की त्यांना पूर्ण त्यांचा पोशाख बिशाख सगळं चेंज केलं आणि त्यांच्या त्या समाजामध्ये त्याला जॉईन केलं, त्यांच्या त्या संप्रदायामध्ये त्याला जॉईन केलं आणि तिथे त्याला बसवलं आता दीक्षा देण्यासाठी. आणि इकडे महाप्रभू उठले. महाप्रभूंनी बघितलं की अरे हा गेला कुठे, माझ्यासोबत माझ्या सेवेसाठी याला खास नियोजित केलं होतं, माझ्या सेवेसाठी एवढं लांबून इथे आलेलं आहे आणि मी इकडे आहे आणि माझी सेवा सुद्धा गेला कुठे, कुठेच सापडला नाही. जीव भगवंतांच्या सेवेमध्ये लागतोय खरं, पण कधी कधी जेव्हा अशी प्रसंग येतो, असा जेव्हा प्रलोभन येतं, तेव्हा मात्र जीव भगवंतांना सोडून प्रलोभनांना बळी पडतो आणि तो आपल्या मार्गावरून डिस्ट्रॅक्ट होतो, पथभ्रष्ट होतो. मग त्यामध्ये पथभ्रष्ट होण्याची कारणं विविध असू शकतात. भोग इच्छा असू शकते, थोडं एन्जॉयमेंट करण्याची इच्छा असू शकते. भक्तीमध्ये आल्यानंतर असं वाटतं की अरे काय हे सगळं कंठीमाळा घालणं, कंठीमाळा घातली म्हणजे गळ्यापासून असं, कंठीमाळा घातली म्हणजे गळा आवडलासारखा असं. का कांदा लसूण मांस मच्छी नाही, अजून चाय कॉफी नाही, फासच लावल्यासारखं वाटतो. नाही नाही ना. तिथून मग असं वाटतंय की बाहेरचे लोक काय मस्त एन्जॉय करतात, नवीन नवीन पदार्थ बनवून खातात, बाहेर फिरायला जातात, असे चांगले चांगले पोशाख घालतात, मस्त पिक्चरला जातात. जामनेरमध्ये तर टॉकीज पण नाही आहे, बंद होती ना मागे, झाले चालू. चांगला अपडेट आहे तुम्हाला. मग जेव्हा हे बघतो बाहेरचे जगत कसं वागतं आणि आपण नातेवाईकांकडे जातो, त्यांच्याकडचं वातावरण बघतो, त्यांचे लोक किती सुखी आहेत, ते नवरा बायको कसे एक दुसऱ्यावर चांगले प्रेम करतायत आणि आमचा हात नुसता माडखुंड्याच आहे. किंवा तो म्हणतो की अरे बघा याची बायको किती मस्तपैकी फॅशनेबल आहे आणि आमची ही सती सावित्री होऊन बसले. ती पण नको असते, त्याला थोडी मॉडर्न पाहिजे असते. तर कधीच ते धागेदोरे जुळत नाही, मग प्रॉब्लेम होतो. मग त्याच्यामुळे असं वाटतं की थोडंसं बाहेरच्या लोकांसारखं जरा जगावं. आणि मग भक्तीतून माणूस थोडासा शिथिल होतो आणि त्याला वाटतं की थोडं भक्तीमध्ये आल्यानंतर, भक्तांच्या संघात आल्यानंतर थोडंसं जबरदस्ती नियम पालन करण्यापेक्षा थोडं दूरच राहा भक्तांपासून, म्हणजे कोणी विचारणार नाही आपल्याला. म्हणून तो दूर जातो, भक्तापासून, भक्तीपासून दूर जातो, भगवंतांपासून दूर जातो. कधीकधी काही लोकांमध्ये अशी पण कधीकधी पारंपरिक पद्धती तयार असतात किंवा पारंपरिक वंशागत परंपरागत असे काही आपले धार्मिक अनुष्ठान असतात ज्याच्यामध्ये आपण अडकलेला असतो. पारंपरिक असतात की नाही आम्ही ह्या संप्रदायातले, आपला आमचा हा काका, आमचा हा मामा, आमचे हे मोठे बाबा ह्या परिवारातले आहेत किंवा या संप्रदायातले आहेत, आम्ही पण तिथेच जाणार, आम्हाला पण तिथेच जावं लागेल. हे एखादा धर्म स्वीकार करण्यासारखं होतं. कधीकधी काही लोक अशा धार्मिक अनुष्ठानाला बळी पडतात की जणू काही ते एखादा धर्म स्वीकारतात असं त्यांना वाटतं आहे. वास्तविक भगवंताची भक्ती ही फार विशाल आहे. त्याच्यामध्ये आपण असा संकुचित वृत्ती ठेवूच शकत नाही कधी की हे आमचं नाही हे तुमचं आहे किंवा तुमचं नाही हे आमचं आहे ना. सगळं आपलं आहे.
भगवंतांची विविध रूपं आहेत. सगळ्यांनी एकत्र येऊन एका छताखाली येऊन या धर्माचं पालन केलं पाहिजे. पण मग कधीकधी अशा मार्गाने व्यक्ती पथभ्रष्ट होतो आणि तो व्यक्ती भक्तांच्या संगत सोडून दूर जातो आणि आपल्या अशा वंश परंपरागत संप्रदायांना बळी पडतो आणि भक्तीच्या मार्गापासून दूर जातो. कधीकधी त्याला आमिष दाखवून आकर्षित केलं जातं की इकडे आलास, हे अनुष्ठान केलं, हे असं केलं आणि एवढंच फक्त केलं तर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि प्रॉब्लेम कोणाकडे नाहीत, प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे. एकच फक्त एवढं कार्य करायचे रोज, बस सगळे प्रॉब्लेम सॉल्व. एक लोटा जल. त्याच्यामुळे तुम्ही एवढंच फक्त कार्य करा, बाकी काहीच करायची गरज नाही आहे. आणि जेव्हा कधी कधी असं वाटतं की अरे हे तर भारी आहे, मग आम्ही एवढे वर्ष गेलो इस्कॉनमध्ये, त्यांनी कसं सांगितलं नाही आम्हाला की तुम्ही प्रभूजी हे करा, फक्त एवढा एक सत्संग करा किंवा एवढे एक गीता वाचा किंवा एवढे एक माळा करा आणि तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, असं कोणीच सांगितलं नाही आम्हाला अजूनपर्यंत. काय पॉवर नाही तिकडे. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की नाही, हे इकडे जाऊन बरं, जरा इथे जरा अनुभव घ्या. ते चुकीचं आहे असं नाही आहे. प्रत्येक अनुष्ठानाचा, प्रत्येक धार्मिक अनुष्ठानाचा आपला आपला एक उद्देश, पर्पज आणि आपलं एक गंतव्य आहे, डेस्टिनेशन आहे. आणि याची व्यवस्था हे सगळं वेदांमध्ये याच्याबद्दल वर्णन आहे. काही सांप्रदायिक आहेत, काही लोकांनी तयार केलेले आहेत, ते पण चेक केलं पाहिजे. पण आपल्याला जायचं कुठं आहे हे जेव्हा आपण ठरवतो तेव्हा मात्र आपण फक्त त्याचीच काळजी करतो आहे आणि त्याच मार्गाला लागतो आहे. जर आपल्याला छोट्या मोठ्या स्टेशनामध्ये उतरायचं असेल तर काही हरकत नाही. बहुतेक जगातल्या ह्या गोष्टी आपल्याला आकर्षित करतात, काही हरकत नाही. थोडेसे घुमून फिरून येऊ आणि मग परत त्या ट्रेनमध्ये बसू. पण जर आपल्याला योग्य आपल्याला गंतव्याला पोहोचायचं आहे, डायरेक्ट आपल्याला भगवत धामात जर जायचं आहे आणि आपल्याला इतर भौतिक जगातल्या कुठल्याच स्टेशनमध्ये जायचं नाही आहे किंवा मोठ्या उच्च लोकांपर्यंत पण जायचं नाही, हे जर आपलं मात्र फिक्स आहे तर मात्र आपण शुद्ध भक्तीचं अवलंबन केला पाहिजे. याचा परिणाम, याचं परिवर्तन होत आहे, परिणाम पण होत आहेत. फक्त एवढंच फरक आहे की ते आपल्याला लगेच दिसत नाही. आणि त्यामुळे पथभ्रष्ट होण्याची काही आवश्यकता नाही. पण कधीकधी भगवंतांच्या सोबत राहूनसुद्धा एखादा व्यक्ती पथभ्रष्ट होऊ शकतो. चैतन्य महाप्रभू साक्षात भगवान आहेत आणि त्यांच्यासोबत राहून पण काल कृष्णदास त्यांच्या संघाचा त्याग करून त्या भट्टहरींकडे गेले आणि त्यांच्या टोळीत समाविष्ट झाले. त्यांचाच वेश परिधान करून त्यांच्यासोबत जॉईन झाले, त्यांच्या स्त्रियांसोबत रममाण झाले. महाप्रभूने हे बघितलं, महाप्रभूंना फार वाईट वाटलं. का? माझ्या सेवेतला असताना भक्त हा माझी सेवा सोडून स्वतःची सेवा करायला गेला, स्वतःच्या सुखासाठी गेला. आणि म्हणून भगवान कृष्ण गीतेमध्ये म्हणतात, दैवीही एषा गुणमयी मम माया दुरुत्तया मामे एव ये प्रपद्यन्ते मायाम एतान तरंती ते. कृष्ण म्हणतात की दैवीही एषा गुणमयी, माझी जी मायाशक्ती आहे ही दैवी गुणांनी युक्त आहे. कशी आहे ती? मम माया दुरुत्तया, फार कठीण आहे तिला ओलांडून जाणं. पण एक मात्र उपाय आहे, माम एव ये प्रपद्यन्ते, जो व्यक्ती पूर्णपणे मला शरणागत आलेला आहे, माया मेताम तरंती ते, तो मायादेवीला पार करून जाऊ शकतो. मग काल कृष्णदास तर त्यांना शरण आलेच होते, मग काल कृष्णदास कसे नाही गेले? पण कधी कधी भक्तीमधून भक्ताचा काही ठराविक काळासाठी विपथ होऊ शकतो. पण एखाद्या व्यक्तीने जर भगवान कृष्णाचा आश्रय घेतला आहे, भगवान कृष्ण मात्र त्याला सोडत नाही. आणि म्हणून भक्तीमध्ये आल्यानंतर काही वर्ष भक्ती आणि सेवा केल्यानंतर एखादा व्यक्ती जरी जात असेल तरी घाबरून जायचं काही कारण नाही. कारण एकदा त्याला भक्तीची चव लागलेली आहे, त्याला भौतिक जगात कुठलीच चव त्याला आनंद देणार नाही. असं होतं ना. एकदा त्याने हलव्याची चव घेतलेली आहे, बटर हलव्याची,
त्याला दुसरी चव चांगली वाटणार नाही. भक्तीचा रस त्याने ग्रहण केला आहे किंवा भगवान त्याला सोडणार नाही. चैतन्य महाप्रभू निघाले तिथून आणि त्या भट्टहरींच्या टोळीमध्ये गेले आणि ते लोक एकदम भडकले होते त्याच्यावर. तू इथून चालता हो, इथून अजिबात येऊ नको इकडे, ही आमची जागा आहे, आमची टोळी आहे. चैतन्य महाप्रभू म्हटले की माझा माणूस तुम्ही घेतला आहे, त्याला वापस करा. आणि ते म्हणतात तो माणूस आता आमचा झाला, तुमचा त्याच्यावर काही अधिकार नाही, तो त्याच्या स्वतःच्या इच्छेने इथे आलेला आहे, चालता हो इथून. असं जेव्हा महाप्रभूंनी म्हटले तेव्हा महाप्रभू फार क्रोधित झाले आणि तो जात नाही संन्यासी हे बघून सगळे त्यांचे जे संरक्षण करणारी जी टोळी होती ती लगेच शस्त्र अस्त्र घेऊन तिथे आले, भाले घेऊन आले, चाकू घेऊन आले, तलवार घेऊन आले महाप्रभूंना मारण्यासाठी किंवा घाबरवून हाकलून लावण्यासाठी. महाप्रभूंना त्याने घेरला आणि त्यांनी सांगितलं की इथून ताबडतोब निघून जा, नाहीतर तुला आम्ही आता मारू. असं जेव्हा ते म्हटले आणि रागाने महाप्रभूंकडे बघायला लागले, महाप्रभूने फक्त त्यांच्याकडे एक दृष्टिकटाक्ष टाकला आणि इतक्यात त्यांच्या प्रत्येकाच्या हातातलं जे अस्त्र आहे, शस्त्र आहे, ते त्यांच्या हातातून निसटलं आणि ते निसटून हवेमध्ये उडलं, बाहेर आलं, त्यांच्या हातातून बाहेर आलं हवेमध्ये त्यांच्या समोर. आणि ते जे अस्त्र शस्त्र जे असं होतं ते त्यांच्या समोर उभे राहून उलटं झालं, त्यांच्यासमोर उलटं झालं. आणि तेच शस्त्र जे घेऊन महाप्रभूंना मारण्यासाठी आलं होते तेच शस्त्र त्यांच्यावर तुटून पडलं आणि त्यांच्यावर वार करू लागलं. आणि हे ते शस्त्र आपोआप वार करते हे बघून ते सगळे घाबरले आणि आरडाओरडा करत तिथून जोराने पळ काढला आणि आपल्या बॉसकडे गेले. आणि तेव्हा महाप्रभू आतमध्ये गेले आणि तिथे काल कृष्णदास एका स्त्रीसोबत बसलेले होते. तेव्हा त्याच्या शिखेला पकडलं, शिखा म्हणजे शेंडी, शेंडीला पकडलं महाप्रभूने आणि महाप्रभू त्याला शेंडीला पकडून खेचत त्याला तिथून घेऊन आले. ओरडत नाही, ओरबडत नाही, उठवून त्याला तिथून घेऊन बाहेर काढून आले. आणि तेव्हा म्हणून असं म्हणतात की भक्तांची शिखा असायला पाहिजे. शिखा जर असेल तर भगवान शेंडीला पकडून परत घेऊन येतील मायेतून. आणि माताजीने शेंडी ठेवायची गरज नाही, केसच एवढे मोठे आहेत तर. पण प्रभू लोकांना शिखायची गरज आहे जेणेकरून भगवान आणि भगवंताचे भक्त शिखेला पकडून खेचून घेऊन येतील, मायेतून बाहेर काढतील. अशा पद्धतीने त्यांना बाहेर काढलं आणि आपल्या मार्गात घेऊन आले. पण मात्र महाप्रभूंना जे वाईट वाटलं होतं ते मात्र तसंच राहिलं. पुन्हा तो महाप्रभूंच्या सेवेमध्ये जॉईन झाला आणि पूर्ण दक्षिण भारत यात्रा करत वापस आला. फार महत्त्वाचा संदेश इथे हा आहे की भक्तीमध्ये आपण असताना किती सतर्क राहिलं पाहिजे, अन्यथा मायादेवीचे कसे कसे आक्रमण होऊ शकतात. आणि विशेष करून मायादेवीला माहिती आहे प्रत्येकाचा वीक पॉईंट काय आहे. माया कोण आहे? कोणाची बहीण? भगवंतांची बहिरंगा शक्ती. माया कोण आहे? भगवंतांची बहिरंगा शक्ती आहे. कुठे राहते ती? हां, बुद्धीमध्ये राहते. ओके, कुठे राहते ती? पूर्ण सृष्टीमध्ये व्याप्त आहे. कृष्ण कुठे राहतात? संपूर्ण या ब्रह्मांडामध्ये कृष्ण व्यापून आहेत. जसं कृष्ण व्यापून आहे तशी माया पण व्यापून आहे. एक बॉटल आहे रिकामी, तिच्यामध्ये एक तर पाणी असू शकतं, पाणी किंवा सरबत किंवा निंबू ज्यूस किंवा काहीतरी लिक्विड, किंवा हवा असू शकते. दोघांपैकी एक काहीतरी असू शकते ती, बरोबर आहे. काही ना काहीतरी एक ना एक. जर तुम्हाला याच्यात हवा नको आहे तर काय करा, निंबू ज्यूस भरून घेऊन या इकडे. आणि जर तुम्हाला निंबू ज्यूस नको आहे तर त्याच्यामध्ये हवा असेल
मग तुम्ही म्हणाल नाही नाही व्हॅक्यूम पण करू शकतो, मग ते काय होईल, चिप्पट होऊन जाईल. तसंच माया सगळ्या ठिकाणी सर्वत्र आहे. जिथे कृष्ण नाही तिथे माया आहे, जिथे माया नाही तिथे कृष्ण आहे. एक साधं उदाहरण, एकदम सोपं उदाहरण आहे. सूर्य आणि अंधार. जिथे सूर्य आहे तिथे अंधार नाही, जिथे सूर्य नाही तिथे अंधार आहे. आता सूर्य नाही म्हणजे अंधार आहे. आपण हे आर्टिफिशियल आता लाईट तयार केलं, ही पण कुठून आलेली आहे? सृष्टीमध्ये सगळ्या एनर्जीचा उगम सूर्यच आहे, त्याच्याकडून आलेलं, फक्त त्याला आपण चेंज केलं. सूर्य, कृष्ण सूर्य सम माया है अंधकार, जहा कृष्ण तहा नाही मायार अधिकार. बंगालीमध्ये हे श्लोक आहे. कृष्ण सूर्यासारखे आहे, जिथे कृष्ण आहे तिथे मायेचा अंधकार नष्ट होईल. जर आपल्याला मायेपासून दूर जायचं असेल तर काय केलं पाहिजे? माया म्हणजे काय? जी आपल्याला कृष्णांपासून दूर घेऊन जाते. कृष्णांपासून दूर नेणारे जे काही विचार आहेत, ज्या काही भावना आहेत, जे काही कार्य आहेत, ते सगळे मायामय आहेत. कृष्णांपासून दूर घेऊन जाणारे सगळे. मग काय काय असतं कृष्णांपासून दूर घेऊन जाणारं? सांगा. मोबाईलमध्ये कृष्ण नाही आहे. नाही आहे का? आहे, पण मग घेऊन जातं कुठेतरी. लोभ कुठल्या गोष्टीचा, तिथे कृष्णाचं स्मरण करू देत नाही. अजून आळस. आता काय करायचं आहे? माळा करतो नाही, थोडं झोपतो. मग काही भक्त म्हणतात नाही, चांगली झोप झाली ना की मग माळा चांगल्या होतात. नाही, चांगली गोष्ट आहे ती, पण झोपल्यानंतर माळ्याची आठवण आली पाहिजे. अजून कुठे कुठे माया नाही वाटते आपल्याला, कुठे कुठे माया वाटते. कशामध्ये कृष्ण नाही. हां, हे बघतो आपण. जास्त धन आहे तिथे. अजून बाहेर माया आहे का? काही लोक स्त्रीलाच माया समजतात. काही बी लोकांना बघितलं की तो नवरा म्हणतो बायकोला, बायको म्हणतो होय माया आली म्हणे आमची. बायको म्हणजे माया. बरोबर आहे की चूक इथे सांगा? माताजींनी सांगा. बायको म्हणजे माया, बरोबर आहे की चूक? बरोबर आहे. किती जण वाटते बरोबर आहे? हातावर करा. नंतर लग्न झालेले म्हणून तुला वाटतं. किती जणांना वाटते पुरुषांना बायको म्हणजे माया? हात नका वर करू, मनातल्या मनात, नाही तर प्रॉब्लेम होईल. जर त्याच्याने कृष्णांचा विसर पडत असेल तर ती खरोखर माया आहे. पण जर ती कृष्णांचा स्मरण करून देत असेल तर ती माया नाही आहे. जर ती कृष्णाचं स्मरण करून देत असेल आणि तुम्हाला ती माया वाटत असेल म्हणजे तुम्ही मायामध्ये आहात ऑलरेडी. तुम्हाला मायेतून बाहेर निघायचं नाही म्हणून तुम्ही बायकोला माया म्हणताय. आणि तेच उलटं, जसं पुरुषासाठी स्त्री माया आहे कारण प्रलोभन आणि आकर्षणचं कारण आहे, तसंच स्त्रीसाठी पुरुष हा माया आहे, मामा नाही. स्त्रीसाठी पुरुषसुद्धा माया आहे जर त्याच्या उपस्थितीने कृष्णांचा विस्मरण होत असेल तर, किंवा तो आपल्याला कृष्णांपासून दूर घेऊन जात असेल तर ते मायाचंच एक प्रलोभन आहे. मग काही घरामध्ये असं असतं की पती भक्त असतो, पत्नी भक्त नसते, पत्नी भक्त असते, पती भक्त नसतो. मग तो व्यक्ती मायामध्ये आहे का? किंवा त्याची सेवा करणं म्हणजे मायाची सेवा करणं आहे का? नाही. मग काय आहे ते? कर्तव्य आहे. ते कर्तव्य आहे. पण कर्तव्य पण कृष्णानेच लावून दिलं आहे, वर्णाश्रम पद्धतीने कृष्णानेच दिलेत. मग तो भक्त असो किंवा नसो, जे कर्तव्य आहे ते केले पाहिजे. पण आपली जी भक्ती आहे, वैयक्तिक साधना आहे,
तिला मात्र जागरूक ठेवलं पाहिजे आणि प्रयत्न केले पाहिजे की जो व्यक्ती आपल्या फॅमिली रिलेशनमध्ये आहे, जो आपल्याला मदत करतोय भक्तीसाठी, ज्याच्यामुळे आपण भक्ती करू शकतोय, ज्याच्या संरक्षणामध्ये आपण राहतोय, त्याला पण भक्ती हळूहळू देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कसं त्याला हळूहळू भक्ती द्याल? त्याला उचलून घेऊन या सत्संगमध्ये किंवा त्याच्या मागे लागणं एक माळा कर नाही. जे त्याला आवडतं किंवा जे त्याला ज्याच्याने त्याला इरिटेट होणार नाही, परेशान होणार नाही, ते त्याला भक्तीचं एखादं अंग त्याला प्रदान केलं पाहिजे. उदाहरणार्थ प्रसाद खाणं कोणाला आवडत नाही सांगा मला? सर्वांना आवडतं. मग त्यांना आवडतं प्रसाद खाणं, त्यांच्या आवडीचा प्रसाद बनवा, भगवंतांना भोग लावा आणि त्याला प्रसाद म्हणून खाऊ घाला. अशा पद्धतीने त्यांना आपण भक्त बनवू शकतो. जबरदस्ती त्याशी भांडण करून किंवा हा ही माया आहे माझ्यासाठी आणि हे ते, याच्याने परिवार उद्ध्वस्त होतात. काही ठिकाणचे असे पण सांप्रदायिक लोक आम्हाला भेटले आहेत की ते लोक म्हणतात की फॅमिली जी आहे ही माया आहे. काही एक्स्ट्रीम ते असे म्हणतात की हे सगळे दैवी रूप आहेत. दैवी रूप आहेत, त्याच्यामुळे तुमचे फॅमिली मेंबरसुद्धा हे दैवी स्वरूप आहेत, त्यांना तुम्ही नमन केलं पाहिजे. म्हणजे बायको म्हणजे ही तुमची बायको नाही, ती देवी आहे, तिला जाऊन तुम्ही पाया पडलं पाहिजे, अशी पण शिकवण आहे. तो प्रवचनातून घरी आला, सांप्रदायिक झाला, घरी येऊन बायकोच्या पाया पडतो, हे माते. ती म्हणते अरे बापरे हे काय झालं, रातो राते. पुढच्या वेळेस ती पाठवणार नाही त्यांना. पूर्ण संसार उद्ध्वस्त होतो याच्याने, रिलेशनशिप पूर्ण खराब होते. असं कुठल्याच प्रामाणिक शास्त्रात, प्रामाणिक धर्मग्रंथात कधीच सांगितलेलं नाही आहे. आणि म्हणून ही समज ठेवणं गरजेचं आहे की ज्यांच्यासोबत आपण राहतो त्यांना त्यांच्या पद्धतीने भक्ती देण्याचे प्रयत्न केला पाहिजे, पण आपण मात्र गंभीरतेने केलं पाहिजे, त्याला इरिटेट न करता. भक्ती म्हणजे माळा करते आणि मग माळा करायला बसली, त्यांचं काही काम आलं, थांबा तर एक माळा करते, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तो शेतातून आलाय बिचारा, जॉबवरून आलाय बिचारा, बसलाय पंखे खाली, त्याला पाणी तर पाज, त्याची थोडी सेवा तर करा व्यवस्थित. किंवा एखादा नवरा येतो भक्तीमध्ये आहे, मस्त माळा करत बसला आणि बायको तिकडे बेडवर पडले, तिला फणफणीत ताप आला आहे आणि ती म्हणते काव जरा डॉक्टरकडे घेऊन जा. ते बोलते एक हरे कृष्ण महामंत्र बोल, तुझा आजार नष्ट होईल. इदम शरीरम परिणाम पेशलम पदत्यावश्यम सतसंधी जर्जरम किम औषधम पृच्छसी मूढ दुर्मते निरामयम कृष्ण रसायन पिब. बायको म्हणाल ते काय काय पाजू नका, एक पॅरासिटामॉलची गोळी तर द्या. तेवढंच करावं जेवढं तिच्यासाठी आवश्यक आहे. भक्ती म्हणजे जबरदस्ती नाही. जबरदस्त भक्ती करा, जबरदस्तीची भक्ती नको, ज्याच्याने दुसऱ्यावर जबरदस्ती केली जाईल. याच्याने रिलेशनमध्ये प्रॉब्लेम येतो. तुम्ही सगळेजण भक्तीमध्ये येताय, हे चांगलं आहे की वाईट आहे? तुमची मुलं भक्ती करताय, हे चांगलं की वाईट आहे? आणि जर तुम्ही भक्ती करताय आणि घरचे लोक करत नाही आणि तर ती म्हणतात तुम्ही ठीक आहे जा, त्यांना काय म्हणून ते तुम्हाला पाठवताय? चांगलं आहे म्हणून पाठवताय की वाईट आहे म्हणून पाठवतात? चांगलं आहे. मग त्यांची काय अपेक्षा आहे? चांगल्या ठिकाणी चाललेत, चांगल्या कार्याला चाललेत, चांगले विचार घेऊन या आणि चांगले बनून या आणि आमची चांगली सेवा करा, ही त्यांची अपेक्षा आहे. जेव्हा आपण भक्तीमध्ये येतो, स्त्री असो, पुरुष असो किंवा विद्यार्थी असो, भक्तीमध्ये जेव्हा येतो, सत्संगाला जेव्हा येतो आणि इथून आपण काही गोष्टी अशा शिकून जातो आणि घरी जाऊन ती चांगल्या पद्धतीने अवलंबनात आणतो आपल्या आणि इतरांची चांगल्या पद्धतीने जेव्हा सेवा करतो पहिल्यापेक्षा जास्त, तेव्हा लोक काय म्हणतील? घरची चांगला परिणाम झाला याच्यावर, चांगला परिवर्तन झालं याच्यामध्ये. ते घरचे लोक म्हणतील उद्या मी तुला सोडायला येतो तिथे. का? कारण त्यांच्या कार्यामध्ये तुमचा हातभार जास्त चांगला लागतोय, म्हणून त्यांना भक्ती आवडते. पण जेव्हा तुम्ही भक्तीमध्ये येताय, माळा करायला लागताय, साधना करताय, तुम्ही नियमाचं पालन करताय आणि ते नियम जेव्हा तुम्ही घरी लागू करताय, त्याच माळा तुम्ही त्यांना करायला लावताय. त्यांच्या कामामध्ये तुम्ही म्हणता की नाही तर एक माळा होऊ दे मग मी करते, किंवा माझं हे काम होऊ द्या, हे झाल्याशिवाय मी काही करणार नाही. पुरुष असो की स्त्री असो, तेव्हा त्यांना ती भक्ती, तुमची भक्ती त्यांना जड जाते. का? कारण ते त्यांच्या इंद्रिय तृप्तीमध्ये, त्यांच्या कार्यामध्ये
बाधा निर्माण करते. मग सांगा बरं, असं शिकवलं आहे का कृष्णाने की आपल्या भक्तीने दुसऱ्याला त्रास व्हावा? आपण भक्ती केली पाहिजे. मग जर त्यांना त्रास होतो म्हणून आपण भक्ती करायची नाही? करायला पाहिजे आपण. का? तो आपला वैयक्तिक निर्णय आहे आणि प्रत्येक जीव हा वैयक्तिक आहे. त्याचा स्वतःचा हा शाश्वत धर्म आहे. आता फॅमिली रिलेशन आहे, आता आपण संबंधामध्ये आहे, संबंधामध्ये आपण आता आहे. ते कर्तव्य आपण केले पाहिजे, ते मस्ट आहेत, ते कृष्णानेच लावून दिलेले आहेत. पण आपण ते करत असताना मुख्य जे कर्तव्य आहे भगवंताची भक्ती, हे विसरता कामा नये. आणि जेव्हा हे आपण करतोय, म्हणजे ही वैयक्तिक भक्ती जेव्हा आपण फार गंभीरतेने पालन करतोय आणि त्यासोबतच इतरांप्रती आपण थोडंसं सढळ असतो. भक्तीसाठी व्यक्ती स्वतःसाठी फार स्ट्रिक्ट, दुसऱ्यांसाठी थोडंसं फिक्झिबल, थोडंसं लवचिक, थोडंसं त्याला थोडं जगू दे अगोदर, श्वास घेऊ दे त्याला जरा, आणि मग त्याला हळूच चरणामृत पाजा, हळूच त्यांना फुलांचा सुगंध घेऊ द्या, हळूच त्यांना एखाद्या फेस्टिवलला घेऊन या, हळूच त्यांना भक्तीमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. भक्ती म्हणजे हृदय परिवर्तन, भक्ती म्हणजे जबरदस्ती नाही. आणि जेव्हा असं परिवर्तन होतं तेव्हा व्यक्ती जेव्हा भक्ताच्या संघामध्ये राहतो तेव्हा माया त्याचं काहीच बिघडवू शकत नाही. म्हणून माया खूप प्रयत्न करते की त्याला कसं इथून फोडावं आणि आपल्या टोळीमध्ये जॉईन करावं. मग ते विविध प्रलोभन देईल, कधी कधी भक्तांमध्ये भांडणं पण निर्माण करेल, कधी कधी नाही, खूप जास्त वेळा असं होतं. सेवेच्या बाबतीत भांडणं होतील, एवढी ही माझ्या वाटणीची सेवा, ही तुझ्या वाटणीची सेवा आहे, तुझी तू कर, माझं मी करेन. झाडू मारायचा, पोछा मारायचा, हॉल अरेंज करायचा, खिचडी बनवायची, सब्जी कटिंग करायची. प्रत्येक सेवेमध्ये भांडणासाठी खूप चान्स आहेत. पण एखादी गोष्ट कशी घ्यायची, आपण भांडे घासण्यामध्ये सुद्धा भांडणं होण्याची शक्यता आहे. भांडं घासायचं, अर्धं भांडं मी घासेन, अर्धं तू घास, किंवा आतलं मी घासेन, बाहेरचं तू. ती बोले नाही नाही, आतलं मी का बरं, मी फक्त बाहेरचं घासेन, तू आतलं घास. आतमध्ये जास्त तेल असतं. भांडणं व्हायला खास कारणांची गरज नाही. आणि कलियुग विशेष कुठला युग आहे माहिती आहे? कलियुग कलह, दंभ आणि कलह या युगामध्ये आहे. आणि म्हणून भक्तांमध्ये एकी पाहिजे, प्रेम पाहिजे, आत्मविश्वास आणि एक दुसऱ्यांप्रती विश्वास हा वाढत गेला पाहिजे दिवसेंदिवस. भक्तांमध्ये जेव्हा हे संबंध वाढत जातील त्या अर्थी तो जो कॉंग्रिगेशन आहे, ते जो भक्तांचा समूह आहे, तो समूह पक्का मानला जातो आणि मायादेवी त्याच्यामध्ये भेद पाडू शकत नाही. मायेला शिरण्यासाठी चान्सच नाही तिथे. भक्तांमध्ये हे रिलेशन डेव्हलप व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये केंद्रबिंदू काय असले पाहिजे? कृष्ण केंद्रबिंदू असले पाहिजे. मग काल कृष्णदास ते पूर्ण यात्रा संपली. दक्षिण भारत यात्रा फिरून भगवान चैतन्य महाप्रभू शेवटी पंढरपूरला आले, जिथे त्यांना न्यूज मिळाली की त्यांचा भाऊ ज्यांनी संन्यास घेतला होता, जे आता हे भौतिक जगत सोडून वैकुंठाला गमन झाले, ही त्यांनी न्यूज तिथे त्यांना मिळाली. आणि त्याच्यानंतर पंढरपूरवरून ते वापस फिरले. मग वापस फिरताना पंढरपूरवरून नाशिकच्या रूटने, म्हणजेच जामनेर भुसावळच्या रूटने, नाशिकच्या रूटने कुठे गेले? झारखंडमधून जगन्नाथपुरीला गेले, पायी 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 प्रवास करत करत. काय भरोसा, इकडे आले पण असतील जामनेरला. आणि त्यामुळे इथे चैतन्य महाप्रभूंची शिकवण आणि त्यांचं मंदिर इकडे असायला पाहिजे, आहे की नाही? तर मग जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा महाप्रभूंनी म्हटलं, सगळे भक्त एकदम उत्साही झाले की महाप्रभू आले, त्यांना भेटायला आले. महाप्रभूंना बघून सगळ्यांना आनंद झाला. महाप्रभू आले, जयघोष सगळ्यांनी केला, जोरदार कीर्तन केला.
अरे महाप्रभूने सगळ्यांनी विचारलं कशी झाली महाप्रभू यात्रा. महाप्रभूने म्हटलं की हा तुम्ही माझ्यासोबत मला सर्वंट दिला होता माझ्या मदतीसाठी, माझी सेवा करण्यासाठी, पण मलाच याची सेवा करावी लागली आणि हा माझा संघ सोडून त्या भट्टहरींच्या सोबत गेला. मला त्याला तिथं जाऊन त्याला पकडून आणावं लागलं. आता मात्र मी याचा त्याग करतो, मी हा माझ्यासोबत याच्यापुढे कधीच राहू शकत नाही. आणि त्याला सोडून ते निघून गेले, आपल्या कक्षमध्ये गेले. तेव्हा काल कृष्णदास खूप रडायला लागले. महाप्रभूंना त्यांनी म्हटले, महाप्रभूंनी म्हटलं त्यांना, नित्यानंद प्रभूजी तिथे आले. नित्यानंद प्रभूंनी म्हटलं महाप्रभूंना, महाप्रभू तुम्ही अशा मोठ्या मोठ्या पाप्यांना माफ केलं आहे, जगाई मदाईसारख्या पाप्यांना तुम्ही त्यांचा उद्धार केला आहे. हा काल कृष्णदास तर तुमचाच एक भक्त आहे, तुमचाच एक शिष्य आहे, थोडी एक त्याच्याकडून चूक झाली, त्यांना असं तुम्ही त्यागू नका. चैतन्य महाप्रभू म्हटले की मी एक मिशनरी आहे. चैतन्य महाप्रभू एक मिशनरी आहेत, एक आदर्श प्रस्थापित करतात आणि त्यामुळे आदर्श प्रस्थापित करताना जर अशा गोष्टीमध्ये आल्या तर त्याला त्यागणं हे माझं कर्तव्य आहे. कारण येणारी पुढची पिढी आहे ती स्ट्रिक्ट राहिली पाहिजे. पण तुमचा जो भक्त समूह आहे तो मात्र लवचिक राहू शकतो. आणि हे जेव्हा नित्यानंद सांगितलं तेव्हा नित्यानंद लगेच काल कृष्णदासला सांगितलं की तुम्ही काल कृष्णदास तुम्हाला जरी महाप्रभूने त्यागलं पण वास्तविक तुम्हाला महाप्रभूने त्यागलं नाही का. महाप्रभूंची कृपा ही प्रत्येकाकडसाठी आहे, तळागाळातल्या लोकांसाठी आहे. त्यांनी वरवर मात्र असं गांभीर्य दाखवलं पण त्यांच्यावर तुमची विशेष कृपा आहे. म्हणून तुम्ही त्यांच्या जवळ राहिले होते, प्रत्यक्ष त्यांच्यासोबत तुम्ही फिरले होते आणि त्यांचा प्रत्येक लीला चमत्कार तुम्ही पाहिले आहेत. आता तुम्ही मायापूरला जा, पश्चिम बंगालला जा, महापूरला जा आणि तिथे सगळ्या भक्तांना महाप्रभूसोबत फिरताना काय काय लीला केली हे सगळं त्यांना सांगा, कथा करा. त्यांनासुद्धा चांगलं वाटेल कारण ते पण महाप्रभूंच्या विरहाने ते जळतायत, त्यांना पण विरह अनुभव होतो आहे. त्यांना तुम्ही भगवंतांच्या महाप्रभूंच्या लीला सांगा. आणि अशा पद्धतीने काल कृष्णदासला तिकडे पाठवलं आणि काल कृष्णदास तिथे कृष्ण कथेमध्ये गौरांग महाप्रभूंच्या लीलेमध्ये गौर लीलेमध्ये एवढे मग्न झाले आणि तिकडच्या लोकांना त्याने सगळ्यांना हरिनामाचा आणि गौर कथेचा वर्षाव करवला आणि सगळेजण गौर 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 म्हणून ते हरिभजनामध्ये मग्न झाले. अशा पद्धतीने भक्तांच्या संघातून जरी पतन होत असेल तरी वैष्णवाचा संघ मात्र कधी सोडला नाही पाहिजे. वैष्णवाचा संघ जर सोडला तर मात्र भक्तीमध्ये पतन निश्चित. आणि म्हणून भक्तांच्या भक्तांचा संघ कसा मिळेल आपल्याला सत्संगामध्ये. सत्संग हा सगळ्यात बेस्ट संघ आहे वैष्णवांचा. च्या व्यतिरिक्त पर्सनल मार्गदर्शन असेल, त्यांच्यासोबत राहणं असेल, त्यांच्याप्रती केलेली सेवा असेल, या सगळ्या गोष्टी वैष्णव किंवा सत्संग किंवा भक्तांच्या संघामध्ये काउंट होतो जेव्हा आपण ह्या गोष्टी करतो. आणि वैष्णव म्हणजे कोण? जो पण व्यक्ती भगवंताच्या नावाचा आश्रय घेतोय, जो पण व्यक्ती या नियमाचं पालन करतोय, जो पण व्यक्ती भगवंतांना आपल्या जीवनाचं केंद्र मानतोय आणि आपल्या जीवनाचा उद्देश जाणतोय, त्या मार्गावर चालतोय, तो भक्त आहे. त्या प्रत्येकाच्या प्रती आपला हाच भाव असायला पाहिजे की तुम्ही प्रभू मी दास, ही आपली भावना असायला पाहिजे. अशी भावनेमध्ये आपण राहिलो, भक्तांच्या संघामध्ये राहिलो, हमेशा भक्तीमधून कधीच पतन होणार नाही आणि दिवसेंदिवस आपण प्रगती